बांधकाम कामगारांना महत्त्वाची बातमी म्हणजे बांधकाम कामगार मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूरमध्ये श्रमिक नगरमधील हा कॅम्प आहे. एक कॅम्पमध्ये जे आहे गोंधळ उडलेला आहे, कारण की बांधकाम कामगार मित्रांनो तुम्ही या कठीण काळामध्ये तुम्ही या उन्हामध्ये तिथं उभं राहतात. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तिथं तासनतास किंवा 4-4 5-5 तास उभं राहतात किंवा तिथं गोंधळ उडत असतो. त्यासाठी बांधकाम कामगार मित्रांनो गडबड गोंधळ करू नका, कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एका लाभार्थ्याला काठीने मारहाण करत आहे होमगार्ड. ही महत्त्वाची बातमी आहे, कारण की गोंधळ उडाल्यानंतर त्यांना कोणाही डोकं लावू नये मित्रांनो, कारण की या ठिकाणी बघू शकता एवढ्या उन्हामध्ये काठीने त्यांना मारहाण करण्यात येत आहे. कारण की मित्रांनो या ठिकाणी गोंधळ उडाल्यानंतर 1-2 जणांनी त्यांना जाब विचारला किंवा त्यांच्याशी वाद घातला असेल, त्यामुळे या ठिकाणी सर्व कामगारांना इथून हाकलून लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता. या ठिकाणी बघू शकता या केंद्रावरती बंद करण्यात आलेलं आहे. कामगार मित्रांनो, मला आज उद्या भांडेसंच नाही मिळालं तरी चालेल, पण तुम्ही उन्हामध्ये तुमचा जीव धोक्यात घालून उभं राहू नका, कारण की हे वर्षानुवर्षे चालणारी योजना आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची महत्त्वाची योजना आहे. प्रत्येक बांधकाम कामगारांना, नवीन बांधकाम कामगारांना, जुन्या बांधकाम कामगारांना ही योजनेचा लाभ मिळत असतो. त्यासाठी गोंधळ गडबड करू नका मित्रांनो, कोणाशी वाद घालू नका, कारण की हा सरकारी योजनेचा लाभ आहे. सरकारमध्ये इथं इन्व्हॉल्व आहे, कारण की या ठिकाणी पैसेसुद्धा घेण्यात येत आहे. कारण की तुम्ही बघू शकता या ठिकाणी जोरदार काठीने मारहाण करण्यात येत आहे. याच्यावरती सरकारने जाब विचारला पाहिजे यांना, होमगार्ड यांना. तुम्ही ते बघू शकता, कारण की या लाभार्थ्यांना संच मिळाला तर नाहीच, पण इथं गोंधळसुद्धा उडलेला आहे. उपाशी तापाशी लोक इथं उभं राहतात. त्यासाठी मित्रांनो गोंधळ करू नका, नंतर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. अशा गोंधळामध्ये उभं राहू नका, उन्हामध्ये उभं राहू नका. जीवाची काळजी घ्या. ही महत्त्वाची बातमी माझ्यावरच्या मित्रांना शेअर करा. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.